आता माघारी यायचं नाही. त्यावेळेस माघारी यासाठी आलो होतो आपण, तेही लगेच क्लिअर करतो. आपण ज्यावेळेस मुंबईला गेलो होतो, कारण 2012च्या कायद्यात दुरुस्त करणं गरजेचं होतं, कारण ओबीसीला त्या कायद्यानं आरक्षण दिलंय आणि सगळ्या स्वराची अंमलबजावणी जर त्यातून करून घ्यायची असली तर 2012च्या कायद्याची दुरुस्ती अधिसूचना काढल्याशिवाय पर्यायच नव्हता. तिथं आपली फसवणूक झालेली नाही. फसवणूक कुठं झाली, त्यांनी काढल्याच्या नंतर हरकती मागितल्या, परंतु त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. इथं मात्र आपली 100% फसवणूक झालेली. म्हणून आता सरकारला दाखवायला कारण नाहीये. हरकती तुम्ही किती दिवसापासून वाचणार, काय करणार याच्याशी आता आम्हाला देणं येणार नाही, कारण त्याला सुद्धा आता 1.5 वर्ष होत आले. अधिसूचनेला सुद्धा तुम्ही वाचतच राहणार. म्हणजे सरकारकडे मराठा बांधवांनी समजून घ्या, कारणच नाही येत आता आपल्याला द्यायला. त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही. हा झाला मुख्य आणि मूळ मुद्दा. मराठा समाजाने काय करायचे मी 1 ऑगस्टला सांगणार. म्हणजे आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही, मुद्दाम सांगत नाही. आणि हे समाजाला माहिती आहे, मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो. योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा 1 महिन्याचा परत वेळ राहतो 29 ऑगस्ट पर्यंत ते टप्पे सांगू. पण आज एवढं सांगतो की 28 ऑगस्टला मी उपोषण करणार. 29 ऑगस्टला तर 28 ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बस, कारण तुमचं काम मला बुडवायचं नाही, तुमचं मला वाटोळं करायचं नाही. तुम्ही मला सोडून वापस जरी आले तरी तुमच्याकडे सुद्धा आंदोलनाचे टप्पे असणार आहेत इथं सुद्धा सांभाळायला. त्यामुळे तुम्ही मला 28ला तिथं 29ला बसेपर्यंत जरी आले तरी मी जीवाची बाजी तुमच्यासाठी लावायला तयार आहे. कारण तुम्हाला तिथं घेऊन बसून मी तुमचं इकडे शेतीतलं नुकसान करू शकत नाही.